कधी-कधी खूप काही स्वयंपाकाला बनवण्याचा कंटाळा आला ना, तर असं वन पॉट मील बनवायचं. आणि आज मी बनवणार आहे मस्त एकदम मसूर पुलाव. त्यासाठी इथे मी घेतलेले आहेत सगळे कांदा, टोमॅटो वगैरे सगळं कट करून घेतलंय. आणि त्याचबरोबर ना, त्यासाठी GW खामकर यांचा मसाला जो आहे तो वापरणार आहे. म्हणजे त्यातले 2 मसाले मी एकत्र आज यूज करणार आहे. किचन किंग मसाला आणि बिर्याणी मसाला असे 2. तर आता कांदा वगैरे चांगलं मस्त एकदम परतून घेतलं. त्यानंतर अख्खे मसूर जे आहेत ना, ते त्याच्यामध्ये घातले आणि मसाल्याचं पॅकेट काढलं ना, खरंच एवढा सुंदर त्याचा एकदम मस्त घमघमाट होता आणि मसालाही हाताला खूपच छान वाटला. तर दुसरा पण मसाला काढून बघितला, तोही अगदी मस्तच होता. त्यानंतर दोन्ही मसाले ना इथे मी 1 पाऊण चमचाभर घातलेले आहेत आणि तेलात पडल्यानंतर मसाला ना अगदी घमघमाट सुटतो. त्यानंतर मीठ घातलं, हळद घातलं, थोडीशी कोथिंबीर वरतून घातली, कारण कोथिंबीर घातल्याशिवाय ना कोणतीही वस्तू कंप्लीट होते असं मला वाटत नाही. तर कोथिंबीर घातली आणि मस्त सगळं एकजीव करून घेतलं. त्यानंतर तांदूळ काढले आणि आता तांदूळ स्वच्छ धुवून वगैरे घेईन आणि ते टाकेन. आधी तांदूळ खरं तर ना 10-15 मिनिटं आधी धुवून घ्यायचे होते, पण ते काही मॅनेज झालंच नाही. तर आता नंतरच धुतले आणि लगेचच घातले. तर इथे पाहू शकता मस्त एकदम छान रंग आलेला आहे. आता कुकरला लावायचा आणि फक्त आपल्याला 2 ते 3 शिट्या करायच्या, मस्त एकदम होईल. आणि खरंच खामकर मसाले आलेत तेव्हापासून ना स्वयंपाक करणं एकदम इझी झालेलं आहे. म्हणजे जास्त काही करावं लागत नाही. 1 चमचाभर मसाला घातला की अगदी मस्त एकदम टेस्टी असा स्वयंपाक तयार होतो. तर इथे पाहू शकता मस्त एकदम पुलाव झालेला आहे. आणि पुलाव बनवायचा म्हटलं तर भाज्यांचाच असायला हवा असं नाही आहे. तर मस्त कोणतेही कडधान्य घालून सुद्धा अशा प्रकारे तुम्ही ट्राय करा. खूप छान वाटतं. आणि ही रेसिपी ना मी 20 वर्ष आधी मीना मॅडमकडून शिकलेली आणि आज त्यांची बनवताना मला खूप आठवण आली. खरं तर त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर नसल्यामुळे ना मी त्यांच्याशी बोलू शकत नाही. पण जर का हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचला तर ही रेसिपी खास तुमच्यासाठी. चला तर YouTube फॅमिली भेटूया पुन्हा. बाय.